श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगाधिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची. वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी. तया ते या भवसागरी, निश्चय तारिती समर्थ. सर्व कामना पूर्वोन, अंती दाविती सुरभुवन. जे नर करीते नामस्मरण, मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात, राहता असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी. आपली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाचे चित्ती. स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्था. कोणासी भाषण न करीती, कवनाचे ग्रहा न जाती. दुष्टोत्तरे जनताडिती, तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन. लोकवस्ती आणि वन, दोन्ही जया सारकी. परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तया ते. या वेळी मंगळ वेढ्यात, बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी. 18 विश्वे दारिद्र्य करी, पोटा भाकरे मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन, तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखोन, लोटांगण घालीतसे. अंतरी पटली खून, यती ईश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन, कंटकशय्येवरी केले. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करुणी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्त पालका. पाप ताप आणि दैन्य हारका, विश्वपते जगद्गुरु. पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती. वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे चरणी, मन जडले तैपासोनी. राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध्य आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनी हसत, कुटील जन तयाते. वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला. घरदार विसरला, वेडा झाला निश्चय. मग बसप्पांची कांता, ऐकून ऐशी वार्ता. करीत असे आकांता, म्हणे घर बुडाले. आधीचा आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करून. करीत होतो उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता ग्रहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त. जनापवादान भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी. मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतते कंटक. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला.
अपरिमित देखिला सर्पसमूह सोयीकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुनी अशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पात त्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त तेजेही नष्ट जाहले. तेथून या निघाले सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमासु नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जाव त्या सत्वर, सुखे करावा संसार दारा पुत्र पोशिजे. आनंदोनी मानसी बसप्पा गेला ग्रहासी, वर्तमान सांगता कांतेसी तेई अंतर सुखावे. कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत, रात्रंदिनसे स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन ज्यांचे दर्शन निरसोन, जाय ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर धाती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र, मन करून या स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत पंचोदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.